ओके, काल आपण स्टार्ट केलं बेटा, काय स्टार्ट केलं काल आपण? सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजन कशाला म्हणतो आपण? ज्याच्यामध्ये सेल काय होणार आहे? डिवाइड होणार आहे. डिवाइड होताना आपण सेलचे टाईप बघितले, डिप्लॉइड सेल अँड हॅप्लॉइड सेल. डिप्लॉइड सेल कसं डिनोट करायचं? 2n. हॅप्लॉइड n. बरोबर आहे. सेल दोन टाईपने डिवाइड होती बेटा, मायटोसिस अँड मिओसिस. त्यातलं फर्स्ट कुठलं बघतोय आपण? मायटोसिस मध्ये बेटा कुठल्या सेल मायटोसिस प्रोसेसने डिवाइड होतात? स्टोमॅटिक सेल अँड स्टोमॅटिक सेल्स अँड स्टेम सेल्स. स्टोमॅटिक सेल स्टेम सेल जे आहेत ते कुठल्या प्रोसेसने डिवाइड होतात? मायटोसिस. ह्या सेलमध्ये एक सेल, कसली सेल असेल ती? डिप्लॉइड. आणि ती सेल कशामध्ये डिवाइड होती बेटा? 2 डिप्लॉइड सेल मध्ये. ठीक आहे, सिंगल सेल कशामध्ये डिवाइड होणार आहे? 2 सेल मध्ये, आणि ते दोन्ही कशा असतील? डिप्लॉइडच. जी डिवाइड होते त्याला कुठली सेल म्हणायची? पॅरेंट. जी तयार होणार आहे तिला काय म्हणायचं? डॉटर्स. बरोबर आहे. नेक्स्ट काय बघितलं होतं बेटा आपण? ही जी प्रोसेस आहे मायटोसिस प्रोसेस जी आहे ती करण्यासाठी 2 स्टेप मध्ये होणार आहे. सेल डिव्हिजन मायटोसिसने किती स्टेप मध्ये होते बेटा? 2 स्टेप. फर्स्ट आहे कॅरिओकायनासिस. फर्स्ट स्टेपचं नाव काय बेटा? कॅरिओकायनासिस. नाउ व्हॉट यू मीन बाय कॅरिओकायनासिस? कॅरिओकायनासिस मीन्स डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस. कॅरिओकायनासिसचा अर्थ काय बेटा? डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस. एक सेलचे 2 सेल होताना सर्वात पहिला काय बेटा? सेल डिवाइड करेल. काय डिवाइड करेल? न्यूक्लियसला डिवाइड करेल. म्हणजे एका सेलमध्ये पहिला काय तयार होतील? 2 न्यूक्लियस. आणि त्यानंतर 2 न्यूक्लियस सेपरेट होऊन 2 डॉटर सेल भेटतील. ही फर्स्ट स्टेप होती. आणि सेकंड स्टेप काय होती बेटा? सायटोकायनासिस. फर्स्ट स्टेपचं नाव काय आहे? कॅरिओकायनासिस. सेकंड स्टेपचं नाव काय बेटा? सायटोकायनासिस. सायटोकायनासिस मीन्स डिव्हिजन ऑफ, कशाचं डिव्हिजन होईल बेटा? सायटोप्लाझ्म. ठीक आहे, आणि त्यातलं फर्स्ट स्टार्ट करूया बेटा कॅरिओकायनासिस. सो कॅरिओकायनासिस मीन्स डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस. आणि कॅरिओकायनासिस मध्ये न्यूक्लियस डिवाइड होताना ही स्टेप होते बेटा 4 फेजेस मध्ये, 4 स्टेप मध्ये. कॅरिओकायनासिस किती स्टेप मध्ये होणार बेटा? 4 स्टेप. कुठले कुठले आहेत? फर्स्ट स्टेप आहे बेटा प्रोफेज, सेकंड मेटाफेज, थर्ड एनाफेज, अँड लास्ट कुठली होती बेटा? टेलोफेज. लास्ट कुठली आहे? टेलोफेज. ठीक आहे, तुम्हाला क्वेश्चन विचारतील युनिट टेस्टला, एक्सप्लेन मायटोसिस. पूर्ण डिटेल मध्ये एक्सप्लेन करण्यासाठी मायटोसिस, सोमॅटिक सेल स्टेम सेल डिवाइड बाय मायटोसिस प्रोसेस. इन मायटोसिस single diploid cell divide into 2 diploid daughter cell. Mitosis occurring 2 step, karyokinesis, cytokinesis. Karyokinesis means division of nucleus, cytokinesis means division of cytoplasm. त्यातलं फर्स्ट कुठलं स्टार्ट करायचं? कॅरिओकायनेसिस. कॅरिओकायनेसिस इज ऑकर इन 4 स्टेजेस, प्रोफेज, मेटाफेज, एनाफेज, टेल. मग सेल डिवाइड होण्याआधी सेलचं स्ट्रक्चर काल तुम्हाला सांगितलं कसं स्ट्रक्चर आहे की काय असणार बेटा? सेल. हा काय असणार सेलमध्ये? न्यूक्लियस. त्याच्या मेम्ब्रेनला काय म्हणायचं तुम्हाला सांगितलंय? न्यूक्लियर मेम्ब्रेन. त्याच्यामध्ये काय आहे हे म्हणून सांगितलं बेटा? न्यूक्लियोलस. ठीक आहे, हा कोण आहे बेटा? सायटोप्लाझम आहे. कुठल्या शाळेत शिकला? सायटोप्लाझम. क्रोमॅटिन फायबर, क्रोमोझोम आहे, त्याचा दोरा निघालेला त्याला काय म्हणतो आपण? क्रोमॅटिन फायबर. आणि सेंटरला साईडला 2 कोण आहेत सांगितलं बेटा? सायक्लिन. एवढं तुम्हाला माहित असलं पाहिजे. ठीक आहे, आता सेल डिव्हिजन होताना काय होतं बघूया आपण. ड्युरिंग सेल डिव्हिजन काय होणार? ठीक आहे, डायग्राम आपण काढून ठेवलेले आहेत. सेल डिवाइड होताना बेटा ही आपली पॅरेंट सेल आहे. ओके, पॅरेंट सेल मध्ये काय असणार आहे? ज्यावेळेस सेल डिवाइड होणार आहे त्यावेळेस क्रोमोझोम जे आहे, क्रोमोझोमचं स्ट्रक्चर काय माहिती आहे ना आपल्याला? हे असे जे क्रोमोझोम आहेत बेटा, हे जे क्रोमोझोम आहेत, हा क्रोमोझोमचा दोरा आहे का नाही बेटा? हे क्रोमोझोम गुंडाळलेले पूर्ण निघतात आणि पूर्ण काय तयार होतं बेटा? धागा तयार होतो. ठीक आहे, कधी? ज्यावेळेस सेल डिव्हिजन स्टार्ट होणार आहे त्यावेळेस. आणि सेल डिव्हिजन स्टार्ट होताना सेल अशी दिसते. काय बघा, ही सेल आहे. कुठली सेल आहे? पॅरेंट सेल. किती नंबर क्रोमोझोम आहे? 2n. म्हणजे टोटल किती सेल आहे? क्रोमोझोम आहे 46. ठीक आहे, आता या सेलमध्ये काय बेटा? ही जी मेम्ब्रेन आहे ही कुठली मेम्ब्रेन आहे? न्यूक्लियर मेम्ब्रेन. ह्याच्यामध्ये हा कोण आहे बेटा? न्यूक्लियोला. हा जो आहे हा कोण आहे? क्रोमोझोम. जो क्रोमोझोम पूर्ण निघालाय आणि असं दोराचा असा गुत्ता तयार झाला. तुमचा मांजा गुंडाळल्यावर कसा असतो? त्या रोलमध्ये असतो का नाही? तो पूर्ण काढल्यावर असं गुत्ता तयार होतो का नाही? सो सेम तसंच क्रोमॅटिन फायबर आहे बेटा. म्हणजे दोरा आहे. कसला दोरा? डीएनएचा, क्रोमॅटिन फायबरचा, क्रोमोझोमचा तो धागा आहे गुंडाळलेला, हा आहे. आणि त्याच्या बाजूला 2 असे रेक्टँग्युलर कोण आहेत बेटा? सेल व्हायवम. हे स्ट्रक्चर कधीच आहे? ड्युरिंग सेल डिव्हिजन. आता सेल डिवाइड व्हायला स्टार्ट झाले. स्टार्ट होताना पहिली स्टेप कुठली होती म्हणून सांगितली बेटा आपण? कॅरिओकायनासिस. म्हणजे न्यूक्लियसचं काय होणार आहे? डिव्हिजन. आणि न्यूक्लियसचं डिव्हिजन किती स्टेप मध्ये होतं सांगितलं बेटा? 4 स्टेप. त्यातली पहिली स्टेप कुठली आहे? प्रोफेज. ठीक आहे, आता हे प्रोफेजचं स्ट्रक्चर आहे. ठीक आहे, हे प्रोफेजचं स्ट्रक्चर आहे. ह्या प्रोफेजचं स्ट्रक्चरला काय होणार बघा बेटा? क्रोमॅटिन फायबर सेल डिव्हिजन होताना आता काय करायला लागतो बेटा? गुंडाळायला लागतो. कंडेन्स होतो. काय म्हणायचं त्याला? कंडेन्स. कंडेन्स म्हणजे गुंडाळायला. एक्झाम्पल, तुमच्याकडे मांजाचा असा गुच्छ आहे. आता तुम्ही ते घेतो मांजा एका कुठल्या तर काडीला काय करायला? गुंडाळायला लागला का नाही? सो सेम क्रोमॅटिन फायबर काय होतो बेटा? कंडेन्स. कंडेन्सचा अर्थ काय? गुंडाळेल. आणि गुंडाळून त्याच्यासोबत काय तयार होतात बेटा? क्रोमोझोम. आणि त्याला नाव दिलेलं आहे बेटा सिस्टर क्रोमॅटिड्स. काय नाव दिलेलं आहे त्याला? सिस्टर क्रोमॅटिड. ठीक आहे, क्रोमॅटिन फायबर
कंडेन्स्ड, कंडेन्स म्हणजे गुंडाळलेला. अँड स्टार्ट दिसायला चालू होतात. कुणासोबत दिसायला चालू होतात? क्रोमॅटिन फायबर कंडेन्स अँड स्टार्ट टू अपियर इन द फॉर्म ऑफ सिस्टर क्रोमॅटिड. आणि आता हे जे सिस्टर क्रोमॅटिड आहेत ते सिस्टर क्रोमॅटिड असतात बेटा शॉर्ट अँड थिक. कशा असतात? शॉर्ट अँड थिक. आपला क्रोमोझोम असा आहे का नाही? ठीक आहे, हे दिसताय ना असे, हे असे छोटे आणि डब्बे दिसायला असे दिसायला कळतात का? सो ड्युरिंग प्रोफेज काय लिहायचं फर्स्ट हेडिंग बेटा? इन प्रोफेज क्रोमॅटिन फायबर स्टार्ट टू कंडेन्स appear along with their sister chromatid. कुणासोबत दिसायला लागतात? त्यांच्या सिस्टर क्रोमॅटिड. अँड दे शॉर्ट अँड थिक. ते कसे दिसतात? शॉर्ट अँड थिक. ठीक आहे, मग आता सिस्टर क्रोमॅटिडचा अर्थ काय मॅडम? तर क्रोमोझोम जे आहेत ते आपल्यामध्ये कशात म्हणून सांगितले बेटा? असे पेअर मध्ये आहेत का नाही? पेअर मध्ये आहेत का नाही? हा एक मी पेअर काढलाय. मग आता काय होतं बेटा? हे पेअर ज्यावेळेस ब्रेक व्हायला त्यावेळेस असा धागा तयार होतो. आणि धागा तयार होताना प्रोफेस मध्ये हे काय होतात बेटा? हे जे मोठे आहेत का नाही हे काय होतात? असे छोटे होतात आणि थिक होतात अशी दिसायला. म्हणजे आता काय झालं? 2चे 4 झाले का नाही? ठीक आहे, सो दे स्टार्ट अलॉंग विथ देअर सिस्टर क्रोमॅटिड. हे जे 2 दिसतात का नाही त्याला काय म्हणायचे? त्यांचे सिस्टर क्रोमॅटिड. ठीक आहे, आणि त्यानंतर हे कोण आहे? न्यूक्लिअर मेम्ब्रेन. हा कोण आहे? न्यूक्लियस. हे स्टार्ट होतात कशाला? डिसअपियर व्हायला. हळूहळू ते गायब होतात, एकदम गायब होत नाही. हळूहळू ते काय होतात बेटा? गायब व्हायला चालू होतात, डिसअपियर व्हायला स्टार्ट होतात. सो प्रोफेज काय लिहायचं प्रोफेज मध्ये? इन प्रोफेज क्रोमॅटिन फायबर कंडेन्स अँड स्टार्ट टू अपियर along with their sister chromatid. Sister chromatids are short and thick. And during this process, nucleolus, nuclear membrane start to disappear. And last, हे कोण आहेत बेटा? सेंट्रिओल. That centriole. इथे किती काढले बेटा? 2. इथे किती झाले? 4. सेंट्रिओल डुप्लिकेट. म्हणजे सेंट्रिओल 2चे काय होतात बेटा? 4. डुप्लिकेट त्याच्यासारखाच दुसरा काय करतात. आणि लास्ट लिहायचं बेटा सेंट्रिओल डुप्लिकेट्स. काय काय करायचं प्रोफेस मध्ये? फर्स्ट पॉईंट काय लिहिलं प्रोफेस मध्ये? इन प्रोफेस क्रोमॅटिन फायबर स्टार्ट टू कंडेन्स स्टार्ट अपियर अलॉंग विथ देअर सिस्टर क्रोमॅटिड. सिस्टर क्रोमॅटिड आर शॉर्ट अँड थिक. ओके, नेक्स्ट न्यूक्लियस, न्यूक्लियर मेम्ब्रेन स्टार्ट टू डिसअपियर. सेंट्रिओल डुप्लिकेट्स. सेंट्रिओल काय होतात बेटा? डुप्लिकेट. कळतंय काय प्रॉब्लेम बेटा याच्यामध्ये? फर्स्ट फेज कळाली आहे. ठीक आहे, सेकंड फेज कुठली आहे बघा? प्रोफेस नंतर नेक्स्ट फेज कुठली आहे बेटा? मेटाफेज. काय झालं त्याला? लेट आहे ना? प्रोफेस नंतर कुठली फेज आहे बेटा? मेटाफेज. ठीक आहे, आता मेटाफेजला काय होतं? सर परत बोलवा लागेल. चल चल नवीन काय झालं? हा काय काढलं आपण प्रोफेस मध्ये? न्यूक्लियर मेम्ब्रेन स्टार्ट टू डिसअपियर. न्यूक्लियर स्टार्ट टू डिसअपियर. सेंट्रिओल काय होतात म्हणून सांगितले बेटा? डुप्लिकेट्स होतात. आणि क्रोमॅटिन फायबर कंडेन्स होतो. कुणासोबत दिसायला लागतो त्याला? सिस्टर क्रोमॅटिड. एवढं बघितलं आपण. ठीक आहे, नेक्स्ट फेज कुठली आहे बेटा? मेटाफेज. नेक्स्ट फेज कुठली आहे? मेटाफेज. मेटाफेजला आता काय होतं बेटा? सिस्टर क्रोमॅटिड कंप्लीट देअर कंडेन्सेशन. जे काय राहिलेलं गुंडाळायचं काम आहे का नाही? गुंडाळायचं पूर्ण गुंडाळू काय तयार होतात? छोटे छोटे छान छान पिल्ले पिल्ले काय तयार होतात बेटा? क्रोमोसोम. नेक्स्ट न्यूक्लियर मेम्ब्रेन डिसअपियर व्हायला स्टार्ट झाली आहे, ती सुद्धा पूर्ण गायब झाली. नेक्स्ट न्यूक्लियस डिसअपियर स्टार्ट झाला, तो सुद्धा पूर्ण काय झाला बेटा? गायब झाला. ठीक आहे, मग काय लिहायचं? इन मेटाफेज सिस्टर क्रोमॅटिड कंप्लीट देअर कंडेन्सेशन. जे काय राहिलेलं थोडं गुंडाळायचं आहे ना तो कंप्लीट करतात. इन मेटाफेज सिस्टर क्रोमॅटिड कंप्लीट देअर कंडेन्सेशन. न्यूक्लियर मेम्ब्रेन न्यूक्लियस कम्प्लिटली डिसअपियर. ओके, नेक्स्ट सेंट्रिओल काय झालं बेटा? डुप्लिकेट झालंय. सेंट्रिओल जो काय आहे इज एंटर ऍट द एंड. सेंट्रिओल काय करते बेटा? डुप्लिकेट झाले की नाही ते कुठे जातात? ऍट द एंडला जाते, कॉर्नर्सला जाते. सेंट्रिओल कुठे जाते बेटा? कॉर्नर्स. ठीक आहे, आणि जे काय सिस्टर क्रोमॅटिड आहेत का नाही, दॅट सिस्टर क्रोमॅटिड आर कम ऍट इक्वेटोरियल प्लेन. इक्वेटोरियल प्लेन म्हणजे सेलच्या एक्झॅक्टली मधोमध येतात. ठीक आहे, कुठल्या प्लेनला म्हणायचं? इक्वेटोरियल प्लेन. ठीक आहे, सिस्टर क्रोमॅटिड कुठे येणार बेटा? इक्वेटोरियल प्लेनला येते. ठीक आहे, मग आता हे सिस्टर क्रोमॅटिड काढले मी असे. ठीक आहे, कुठे आले ते? सेंटरला आले बेटा. ठीक आहे, सो काय सांगायचं मेटाफेज मध्ये? इन मेटाफेज न्यूक्लियर मेम्ब्रेन न्यूक्लियस कम्प्लिटली डिसअपियर. सिस्टर क्रोमॅटिड कंप्लीट देअर कंडेन्सेशन. सेंट्रिओल
कम ऍट द एंड, कम ऍट द कॉर्नर्स, काय म्हणायचं म्हणा. ठीक आहे. नेक्स्ट, सिस्टर क्रोमॅटिड एंटर्स कम ऍट इक्वेटोरियल प्लेन. ठीक आहे. आणि लास्ट महत्वाचा पॉईंट, आता सिस्टर क्रोमॅटिड कुठे आलेत बेटा? सेंटरला आलेत. कधी? त्या सिस्टर क्रोमॅटिड्सचा ह्या सेंटरला काय म्हणतो बेटा आपण? सेंट्रिओल. काय म्हणतो? ह्याला काय म्हणतो आपण? सेंट्रोमियर. आणि हे कोण आहेत? ते जे सेंट्रिओल. ह्यांच्यामध्ये बेटा एक टाईपचे फायबर तयार होतात. फायबर म्हणजे धागे, माहिती आहेत ना धागा? ह्यांच्यामध्ये एक टाईपचे काय तयार होतात बेटा? धागा तयार होतात. त्याला म्हणायचं आपण स्पेशल टाईप ऑफ प्रोटीन. त्याला काय म्हणायचं आहे? स्पेशल टाईप ऑफ प्रोटीन, ज्याचं नाव आहे स्पिंडल फायबर. काय नाव आहे त्याचं बेटा? स्पिंडल फायबर. एमसीक्यू ला विचारतात. स्पिंडल फायबर स्टार्ट टू अपियर इन डॅश फेज. स्पिंडल फायबर कधी दिसायला लागतात? कुठल्या फेजला? मेटाफेज. ठीक आहे. सो मेटाफेज मध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसअपियर होते, न्यूक्लियोलस डिसअपियर होतो, सेंट्रिओल एंडला जातात आणि सिस्टर क्रोमॅटिड कुठे जातात बेटा? सेंटरला. अँड स्पेशल टाईप ऑफ प्रोटीन फायबर दॅट इज कॉल्ड ॲज स्पिंडल फायबर फॉर्म. कुणामध्ये फॉर्म होतील? हे कोण आहेत? सेंट्रिओल. आणि हे कोण आहेत? सेंट्रोमियर. लक्षात आलं मेटाफेज? काय प्रॉब्लेम मेटाफेज मध्ये बेटा? ठीक आहे. आणि नेक्स्ट मेटाफेज नंतर नेक्स्ट स्टेप कुठली आहे बेटा? अनाफेज. इथंच दिसते का? आणि अनाफेज नाही, डायरेक्ट किलो दिसले. काय बोलेल? नेक्स्ट आहे बेटा आला. हा, मेटाफेज नंतर कुठली फेज आहे? आता अनाफेजला काय होतं? मेटाफेजला काय झालेलं आहे? कोण मेटाफेजला कोण आहे बेटा? क्रोमॅटिड कुठे आहेत? सेंटरला आहेत. सिस्टर क्रोमॅटिड कुठे आहे? सेंटरला आहेत ना. मग आता अनाफेजला काय होतं बेटा? हे जे ह्यांच्यामधला हा दोरा आहे का नाही, त्या दोरा काय करतो? ह्या सेंट्रोमेरला ओढतो आणि हा सिस्टर क्रोमॅटिडचे 2 तुकडे करतो. सिस्टर क्रोमॅटिडचे किती तुकडे करतात? 2. इथं बघा हे 4 आहेत का नाही, आता इथं काय होती बेटा? हे असे 2, हे असे काय होती? हे 2 आणि असे 2. ठीक आहे. हे स्पिंडल फायबर सेंट्रोमियरला स्प्लिट करतात. स्प्लिट करतात म्हणजे काय करतात? त्यांचे 2 तुकडे करतात. आणि हे कोण आहेत? सेंट्रिओल आहेत ते. ठीक आहे. आणि सेंट्रिओल त्यांना काय करतात? स्वतःकडे ओढतात. ठीक आहे. ह्यातले जे आहेत हे इकडे ओढतात आणि हे सेंट्रिओल ह्याला इकडे ओढतात. आणि अशा प्रकारे सिस्टर क्रोमॅटिडचे किती तिकडे तुकडे झाले बेटा? 2. एकाचे 2 झाले ना, 3 कसे? 3 काढले होते, ते 3 काढले होते, 3चे 6 झाले का नाही? सिस्टर क्रोमॅटिडचे काय बेटा? 2 तुकडे. आणि हे जे आता तयार झालेले आहेत हे बघा, अशात का नाही हे? ठीक आहे. ह्याला म्हणायचं डॉटर क्रोमोझोम. काय म्हणायचं बेटा त्याला? डॉटर क्रोमोझोम. ठीक आहे. आणि हे डॉटर क्रोमोझोम कुठे आहेत बेटा? ऍट द एंडला. आणि इट लुक लाईक अ बंच ऑफ बनाना. बनाना माहिती आहे ना? बनानाच्या असं असतात ना बेटा, हे अशी, मला काढता येणार नाही ना, पण तुम्ही इमॅजिन करा समोर बनाना ठेवा. ठीक आहे. इथं आपण 3च काढले बेटा. असे आपल्याकडे किती आहेत? 46 आहेत का नाही? असे असं इथं बंच ऑफ बनाना सारखं दिसायला दिसतं. ठीक आहे. आणि हे सगळं कशात होतं? अनाफेज. हे सगळं कुणामध्ये होणार बेटा? अनाफेज. सो अनाफेज मध्ये काय सांगितलं बेटा? इन अनाफेज किंवा ड्युरिंग अनाफेज स्पिंडल फायबर. ठीक आहे. स्पिंडल फायबर जे आहे ना, सो असं म्हण, ड्युरिंग अनाफेज सेंट्रोमियर स्प्लिट. ड्युरिंग अनाफेज सेंट्रोमियर स्प्लिट द सिस्टर क्रोमॅटिड इनटू डॉटर क्रोमोझोम. डॉटर क्रोमोझोम. ठीक आहे. अँड सेंट्रिओल पुल द डॉटर क्रोमोझोम टुवर्ड इटसेल्फ अँड इट लुक लाईक अ बंच ऑफ बनाना. ते कसं सगळं दिसतात बेटा? बंच ऑफ बनाना. कळते का? ठीक आहे. ड्युरिंग अनाफेज सेंट्रोमियर स्प्लिट ड्यू टू पुलिंग ऑफ द स्पिंडल फायबर अँड सेंट्रिओल attract the daughter chromosome toward itself. It look like a bunch of banana. ठीक आहे. हे सगळं कशामध्ये झालं बेटा? अनाफेज. आणि लास्ट फेज कुठली आहे बेटा? टेलोफेज. ठीक आहे. मग त्या टेलोफेजला काय होईल बेटा? जे काय घेतलं होतं का बंच ऑफ बनाना होतं, त्या बंच ऑफ बनाना मध्ये काय आहेत? क्रोमोझोम. आता गुंडाळलेले क्रोमोझोम परत काय करतील बेटा? निघतील आणि काय तयार करतील? क्रोमॅटिन फायबर. इकडचे क्रोमोझोम इकडचं फायबर तयार करतील, इकडचं क्रोमोझोम इकडचं फायबर तयार करतील. ठीक आहे. हे 2 सेंट्रोल आहेत. आणि आता काय स्टार्ट होईल बेटा? काय तयार होईल? न्यूक्लिअर मेम्ब्रेन परत दिसायला चालू होईल, न्यूक्लियोलस परत दिसायला चालू. आणि अशा प्रकारे एक क्रोमोझोमचं एक न्यूक्लियसचे किती न्यूक्लियस झाले बेटा? 2 न्यूक्लियस. सो काय सांगायचं बेटा? इन टेलोफेज. ठीक आहे. लास्ट कुठला? इन टेलोफेज ना. इन टेलोफेज डॉटर क्रोमोझोम डीकंडेन्स. कंडेन्स अपोजिट काय लिहायचं बेटा? डीकन्सेंट. गुंडाळलेलं मी ती सगळं. क्रोमोझोम डीकंडेन्स अँड फॉर्म क्रोमॅटिन फायबर. न्यूक्लिअर मेम्ब्रेन न्यूक्लियोलस स्टार्ट टू रिअपियर. डिसअपियरचं काय असणार? रिअपियर. अँड 2 डॉटर न्यूक्लिया आर फॉर्म. किती डॉटर न्यूक्लिया भेटले बेटा आपल्याला? 2 डॉटर न्यूक्लिया आर फॉर्म. ठीक आहे. ही प्रोसेस कुठं झाली? त्याच्यामध्ये झाली टेलोफेज. म्हणजे त्याला काय म्हणायचं बेटा? कॅरिओकायनासिस. काय म्हणायचं त्याला? कॅरिओकायनासिस. नेक्स्ट स्टेप कुठली बेटा? सायटोकायनासिस. सायटोकायनासिस म्हणजे काय? डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम. आता हा जो न्यूक्लियस डिवाइड झाले का नाही, त्या न्यूक्लियस पशी काय होणार बेटा? सेंटरला एक नॉच तयार होती. नॉच म्हणजे माहिती आहे ना? चीर पडते. आणि ही चीर आतमध्ये जाऊन 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 2 न्यूक्लियस सेपरेट होतील आणि काय तयार होतील बेटा? 2 डॉटर सेल. त्याला काय म्हणायचं? सायटोकायनासिस. इन सायटोकायनासिस अ नॉच इज फॉर्म. नॉच म्हणजे माहिती आहे ना?
कुठं फॉर्म होतीये सेंटर इक्वेटोरियल प्लेनला. इन कॅरोकायनेसिस नॉट इज फॉर्म ऍट द इक्वेटोरियल प्लेन अँड इट प्रोड्यूस 2 डॉटर सेल. कळतं बेटा? ठीक आहे, बंद करू. काय रे